महाराष्ट्रात पालिकांचा प्रचार हा आता थांबलाय आणि आता गुरुवारी थेट मतदान पार पडणार आहे। तर बोगस आणि दुबार मतदार दिसल्यास मतदान केंद्रावरच मारणार हा इशारा ठाकरे बंधूंनी दिलाय। विशेष म्हणजे दुबार मतदारांना ठोकून काढण्यासाठी आता खास पथकही तयार केल्याचं संजय राऊत यांनी स्वतः सांगितलं। पाहूयात। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी 7 वाजता फोडून काढा। तुमचा जो पाकिस्तानमध्ये अपवाद जो बसलाय ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका। दुबार मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार। आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही। दुबार आणि बोगस मतदारांना ठोकण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आणि त्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे मैदानात उतरले। दुबार मतदार दिसला तरी तिथेच फोडणार हे राज ठाकरेंनंतर अमित ठाकरे देखील म्हणाले। तर ठोकायचंच असेल तर बेहरमपाडा आणि नल बाजारात जा असं आव्हान नितेश राणेंनी दिलं। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी 7 वाजता फोडून काढा। पाय तोडायचे असतील ना बोगस मतदार पाय तोड जावा बेहरमपाड्यामध्ये जावा नल बाजारमध्ये जाऊन तोडा त्यांचे पाय। मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत। मग तुमचा जो पाकिस्तानमध्ये अपवाद जो बसलाय ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका। दुबार मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार। आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही। लोकांचा हक्क आहे मतदान करणं। तुम्ही कुठेतरी येऊन दुसऱ्या राज्यात येऊन आमच्यासाठी ठरवणार असाल की आमचा मंत्री किंवा आमचे नगरसेवक कोण होणार तर आम्ही तुम्हाला मारणार म्हणजे मारणार। असं नाही होऊ शकत। आमच्या मतदानाचा हक्क किंवा आमच्या मतदानाची किंमत ही आम्हाला मिळालीच पाहिजे। असं नाही होऊ शकत। तुम्ही काय कारवाई करायची करा, आम्ही पोलिसांना सांगू की हा दुबार मतदार आहे, तुम्हाला काय करायचं करा, नाही तर आम्ही करू। मतदार बोगस असेल तर त्याला शिक्षाच झाली पाहिजे। दुबारच्या विरोधातही आम्हीच आहोत, पण ठोकाठोकीची भाषा अयोग्य आहे आणि हे सर्व राजकीय नौटंकी आहे। याचं कारण मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाला यांचा विरोध आहे। अमित ठाकरे संजय राऊत SIR ला सपोर्ट करतायत का? त्यांनी पहिले SIR ला सपोर्ट करावं, मग पुढची भाषा बोलावी। मतदान केंद्रावर बोगस किंवा दुबार मतदार दिसले तर तिथेच चोप देण्याचं ठाकरे बंधू यांनी ठरवलंय। त्यानंतर संजय राऊत त्याही पुढे गेलेत। दुबार मतदारांना ठोकण्यासाठी एक पथकच तयार केल्याचं राऊतांनी म्हटलंय। आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। आम्ही एक आमचं पथक तयार केलेलं आहे। आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे आमचं एक भरारी पथक तयार केलेलं आहे। दुबारा मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं, विभागवायचं आणि मग ते येऊन त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। अरे कसला कायदा आणि सुव्यवस्था? दुबारा बोगस मतदान हा काय कायदा सुव्यवस्थेत बसतं का? भारतीय जनता पक्ष शिंदेच्या लोकांनी बोगस मतदार जे आणले आहेत ते कोणत्या कायद्यामध्ये बसतं सांगा ना? जे कायद्यात बसत नाही त्याला ठोकणं हे कायदेशीर आहे। आज है ना वोट चोरीचे आरोप करायचे आहेत। आता कोणतरी त्यांच्यातला नेता बोलला की आम्ही बोगस मतदारांना आम्ही जाऊन मारणार। पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा। सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात। एक जण बुरखा घालून 14 15 वेळे मतदान करताना आम्हाला अनुभव आहे। तर तुम्हाला खरंच हिंमत असेल तर आमच्या हिंदू समाजाला, हिंदू मतदारांना थांबवण्यापेक्षा तुम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन उभे राहा जिथे 15 16 लोक कधी एकाच याच्यावर मतदान करायला बघतात। हा हिंमत तर दाखवा। दुबार मतदारांवरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं या आधीच अशा मतदाराच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह देण्याचा निर्णय केला आणि एकाच ठिकाणी मतदान करणार असं प्रतिज्ञापत्र लिहून त्याला मतदान करू दिलं जाणार आहे। ठाण्याहून गणेश थोरातसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।